वजन काट्यांमधील अचूकता आणि काटामारी थांबवण्याबाबत वैद्यमापन शास्त्र विभागानं परिपत्रक काढून नवीन नियमावली जाहीर केली आहे। पण वैद्यमापन शास्त्र विभागाच्या कोल्हापूर कार्यालयातील निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे सदर आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। मनमानी पद्धतीनं बेकायदेशीर आणि नियमबाह्य कारभार या कार्यालयाकडून सुरू आहे। त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील वैद्यमापन शास्त्र कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। नियमबाह्य कार्यप्रणालीचा ज्या अधिकाऱ्यांनी अवलंब केला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। वैद्यमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे नियमबाह्य कार्यप्रणाली वापरलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बोगस काट्यांचा सुळसुळाट झालेला आहे। त्यामध्ये दूध संस्थांमधील काटे प्रामुख्याने आहेत। ह्यामध्ये 100 ग्रॅमचे काटे हे बेकायदेशीर आहेत, नियमबाह्य आहेत। अशा काट्यांना जगात कुठेही परवानगी नाहीत। यांनी मात्र 100 ग्रॅमच्या काट्याला 10 ग्रॅमचा काटा म्हणून प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे। त्याचसोबत साखर कारखान्यांचा आता हंगाम सुरू व्हायला लागला आहे। साखर कारखान्यांचं वजन काटा तपासण्यासाठी जी आवश्यक मानक वजनं पाहिजेत ती वजनं ह्या अधिकाऱ्यांच्याकडे नाही आहेत। मागच्या हंगामामध्ये यांनी जी तपासणी केली भरारी पथक नेमून ती सगळी बोगसरित्या तपासणी केलेली आहे। यांनी जे तपासणीचे अहवाल आहेत ते ऑफिसमधून तयार करूनच घेऊन गेलेले आहेत आणि त्यामध्ये शेरा दिलेला आहे की सर्व काटे बरोबर आढळले। त्यामुळे यांनी सगळ्यांचीच शासनाची फसवणूक केलेली आहे, जिल्हा प्रशासनाची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। आज आम्ही या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समोर तीव्र निदर्शने करून निवेदन दिलेले आहे। येत्या 8 दिवसात याबाबत संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि येत्या हंगामामध्ये सोयाबीन असेल, दूध असेल किंवा ऊसाचे वजन काटे असतील यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यांनी नियमांची अंमलबजावणी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। या मागणीचं निवेदन वैद्यमापन शास्त्र विभागातील सहाय्यक नियंत्रक डी.पी. पवार यांना देण्यात आलं। यावेळी संदीप शिरगुप्पे, राहुल पाटील, योगेश जगदाळे, महादेव कोळी, नागनाथ बेनके, रणजित देवणे, अरुण पाटील, सागर बंगे, राहुल पाटील, विवेक मिठारी, सुनील गायकवाड, अरुण पाटील आदी उपस्थित होते।